गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. सगळ्या विद्यार्थ्यांना वेलकम, ज्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आहे, जे माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघतात आहेत आणि ज्यांचं आम्ही ॲडमिशन करून दिलेलं आहे, सेकंड इयरला असू दे किंवा फर्स्ट इयरला असू दे, जे पण वर्किंग स्टुडंट आहेत किंवा जे पण कोणी रेग्युलर माझा व्हिडिओ बघतात, त्यांनी समजा नवीन ॲडमिशन घेतलं असेल डिप्लोमाला, तर त्या सर्वांसाठी हा आपण व्हिडिओ बनवतो आहे. डिप्लोमाचा सिलेबस कसा असतो, त्याचा पॅटर्न कसा असतो, किती मार्क्स शिक्षकांच्या हातात असतात, त्याच्यासाठी कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट आणायचे, सिलेबस कसा आहे, किती वेळा टाईम असतो, सेमिस्टर म्हणजे कसं असतं, ते सगळं आपण एक 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 आता बघून घेऊया. ठीक आहे. तर आता फर्स्ट इयरचं पहिल्यांदा सांगतो. फर्स्ट इयरला ज्यांनी आता ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना सेमिस्टर पॅटर्न असतं. म्हणजे आता डिप्लोमाला एकंदरीत सगळीकडे काय आहे, सेमिस्टर पॅटर्न आहे. सेमिस्टर पॅटर्न म्हणजे काय बाबा नक्की? आपल्याला 10वीला कसा पेपर होता, 10वीला जूनमध्ये कॉलेज शाळा चालू व्हायची आणि 6 महिने परीक्षा आपली असायची नोव्हेंबरला, दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर, आणि नंतर आपली फायनल परीक्षा, वार्षिक परीक्षा जी असायची ती एप्रिल महिन्यात असायची. तसंच सेम इथं, फक्त इथं त्यावेळेस शाळेत कसं असायचं, बोर्डाची जी परीक्षा असायची ती एकदाच असायची. इथं आपल्या बोर्डाचे जे पेपर असतात ते 2 वेळेस असतात. 2 वेळेस बोर्डाचे पेपर असणार, दोन्ही वेळेस आपल्याला वेगळे वेगळे विषय असणार, वेगवेगळे सब्जेक्ट असणार. पहिलं सेमिस्टर आपलं जे असतं ते आपलं जुलैपासनं ते डिसेंबरपर्यंत असतं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. पण 6 महिने सांगायला आहेत, पण जुलै आणि ऑगस्ट ऑलरेडी आपला जो वेळ आहे तो ॲडमिशन प्रोसेसमध्ये गेलेला आहे. आत्ता जस्ट तुमचे कॅप राऊंड संपलेले आहेत, आत्ता जस्ट तुमचं ॲडमिशन कंप्लीट झालेलं आहे. आता तुम्हाला काही कॉलेजमध्ये ग्रुपला ॲड केलेलं असेल, अजून काही कॉलेजनी अजून काहीच केलं नाही प्रोसेस, तुमचे फक्त डॉक्युमेंट्स वगैरे रेडी केलेत, अजून तुमचे ग्रुपला वगैरे ॲड केलं नाही. काही कॉलेजला केलं असेल, काही कॉलेजला केलं नसेल. ठीक आहे, घाबरू नका. ज्यांनी केलं नसेल त्यांनी कॉलेजला एकदा फोन करायचं, माझं ॲडमिशन झालेलं आहे सांगायचं, आणि कोणाच्या थ्रू झालेलं आहे, कसं झालेलं आहे, ते काय असेल ते तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन द्यायची. तुमचं ॲडमिशन तुम्हाला त्या तुमचं जे काही ब्रँच असेल आणि जे काही इयर असेल त्या ब्रांचला, त्या इयरला तुम्हाला एक्सटर्नल जरी असताल तरी तुम्हाला तिथं ग्रुपला ॲड करून ठेवतात. आता ग्रुपला ॲड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतात की बाबा युनिट टेस्ट 1 कधी आहे, युनिट टेस्ट 2 कधी आहे. पहिल्यांदा सेमिस्टर पॅटर्न आपलं जुलै ते डिसेंबर, जुलै ऑगस्ट तुमचे 2 महिने गेलेले आहेत. आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 4 महिन्याचं सेमिस्टर उरलेलं आहे. तर 4 महिन्यामध्ये आपल्याला विषय कोणते असतात, तर हे 6 विषय असतात. ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 विषय. 6 विषयांमधले तुमचे मेन विषय कोणते कोणते आहेत? बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथ्स आपण ज्याला म्हणतो ते, बेसिक सायन्समध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 2 वेगवेगळे विषय असतात. फिजिक्सचं पुस्तक वेगळं असतं, केमिस्ट्रीचं पुस्तक वेगळं असतं, त्याचे शिक्षक पण वेगळे असतात. कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट असतो आपल्याला, जो आपण 1ली ते 10वी शिकलो. त्याच्यामध्ये ग्रामर, लेटर रायटिंग, पॅराग्राफ रायटिंग, नंतर जे काय असेल ते XYZ सगळ्या गोष्टी आपण 10वीपर्यंत जे शिकलो ते सगळं कम्युनिकेशन स्किलमध्ये असतं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स. आता मेकॅनिकल ब्रांचसाठी किंवा कोणत्या पण ब्रांचसाठी फर्स्ट इयरचं हे जे सेमिस्टर आहे हे सगळ्यांना कॉमन असतं. कोणती पण ब्रांच असू दे तुमची, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, AI, CO, AN, कोणती पण XYZ जी पण ब्रांच असेल, मॅकाट्रॉनिक्स, जी कोणती ब्रांच असेल त्याला सगळ्यांना हे सेमिस्टर जे असतं, पहिलं सेमिस्टर सगळ्यांना कॉमन असतं. ऑल सब्जेक्ट्स तुम्हाला सेम असतं, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. तर आता मेकॅनिकलसाठी 1, 2, 3, 4 हे 4 सब्जेक्ट तुम्हाला मेन आहेत. म्हणजे मेकॅनिकल म्हणजे कोणत्या पण ब्रांचसाठी तुम्हाला हे 4 सब्जेक्ट मेन आहेत. हे 4च मेन का बरं? 5वा सब्जेक्ट कोणता आहे? योगा आणि मेडिटेशन. आता योगा आणि मेडिटेशनचं काही आपल्याला पेपर नसतो, त्याचे 25 मार्क्स इंटरनल असतात आणि 25 मार्क्स तुम्हाला प्रॅक्टिकल वगैरे थोडंफार असतं. त्याला काही गेलं नाही गेलं तरी चालतं, ते कॉलेज ॲडजस्ट करून टाकतं. आणि वर्कशॉप प्रॅक्टिस, वर्कशॉपमध्ये आपल्याला शिकवतात बाबा, कंपनीमध्ये थोड्याफार जे इन्स्ट्रुमेंट वगैरे असतात, फाईल, त्याच्यानंतर वेल्डिंग वगैरे, थोडंफार मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, लेथ मशीन, मिलिंग मशीन, थोडंफार माहिती आपल्याला थोडं बेसिक आपल्याला शिकवतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे असतं, हे तुमचे 6 विषय असतात सगळ्यांना. ठीक आहे. तर आता पहिले सेमिस्टरचा पॅटर्नचा सिलेबस कसा असतो? 70 मार्क जे आहेत ते तुमचे स्वतःच्या हातात असतात, स्वतःच्या हातामध्ये 70 मार्क जे असतात ते तुमच्या स्वतःच्या हातामध्ये असतात, आणि 30 मार्क जे असतात ते तुमच्या शिक्षकांच्या हातात असतात. शिक्षक, कॉलेजचे शिक्षक. तर तुम्हाला पासिंग कितीला असतं बाबा? पासिंग तुम्हाला जे असतं हे इथं 30 पैकी कॉलेजने समजा तुम्हाला 30 दिले, तर इथं तुम्हाला किती पाडायचे? फक्त 10 मार्क. दोन्ही मिळून किती करायचे आपल्याला? 40 मार्क्स. दोन्ही मिळून बेरीज किती करायची आपल्याला? 40 मार्क्स. समजा कॉलेजने 30 पैकी तुम्हाला दिले समजा 25 मार्क्स,
तुम्हाला इकडे किती पाडायचे 15 मार्क्स. समजा कॉलेजने तुम्हाला दिले 20 मार्क्स तर इथे तुम्हाला किती पाडायचे 20 मार्क्स. समजा तुम्हाला कॉलेजने दिले 15 मार्क तर इकडे किती पाडायचे 25 मार्क्स. म्हणजे दोन्ही मिळून आपल्याला किती करायचे 40 मार्क्स करायचे. ठीक आहे. आता ज्यांनी पण आपलं ॲडमिशन घेतलेलं आहेत एक्सटर्नल त्या सगळ्या कॉलेजला तुम्हाला कमीत कमी 20 आणि 20च्या पुढं मार्क पडणार. एक्सटर्नल ज्यांनी पण माझ्या थ्रू ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना सगळ्यांना 20 आणि 20च्या वरती मार्क पडणार. त्याची टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. फक्त काय करायचं कॉलेजला मध्ये आधी फोन करत राहायचं बाबा शिक्षकांबरोबर ओळख ठेवायची. असं नाही की डायरेक्ट पेपरला तोंड दाखवले कोण कुठला कोण मुलगा काही माहिती नाही तसं नाही चालणार. सर ज्या वेळेस पण कॉलेजमध्ये फोन करतील तुम्ही फोन उचला. कंपनीत असू दे किंवा कुठं पण असू दे. कंपनीत जरी असाल तरी तुम्ही त्यांना मेसेज करा. तुम्ही भरपूर मुलं फोन उचलत नाहीत कंपनीत ते सांगतात कारण कंपनीत कारण हे चालणार नाही. कारण तुम्ही कंपनीत असतात त्यांना काही उपकार नाही तुमचे. तुम्ही कंपनीत असू दे नाही तर कुठं पण असू दे तुम्ही मेसेज करायचं त्यांना सर फोन उचलता नाही आला तर. ठीक आहे. तर 30 पैकी आपल्याला शिक्षक जेवढे मार्क देतील त्याच्यावरती तुम्हाला इथं किती मार्क पाडायचे त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं ॲडमिशन घेताना की आपल्याला सरासरी एक 15 ते 20 मार्क आपल्याला ॲव्हरेज पाडायचे आहेत आणि कॉलेज आपल्याला 20 मार्क देणार आहे. आपल्याला दोन्ही मिळून किती मार्क करायचे 40. आता तुमचे थेअरी विषय कोणते आहेत प्रॅक्टिकल विषय कोणते आहेत हे बघा. बेसिक मॅथमॅटिक्सचा थेअरी 30 मार्क्स आहे इंटरनल आणि थेअरी 70 मार्क्सची आणि प्रॅक्टिकल तुमचं किती आहे 20 मार्क्स आहे 25 मार्क्स आहे. बेसिक सायन्समध्ये फिजिक्स तुमचा जो आहे हा दोन्ही मिळून इंटरनल किती मार्क्स आहे 30 मार्क्सचं. म्हणजे हे थोडक्यात कसं आहे हे 15 मार्क्सचं फिजिक्स आहे 15 मार्क्सचं केमिस्ट्री. हे 70 मार्क्सचं MCQ पेपर असतो. MCQ म्हणजे काय ABCD कोण बनेल करोडपती. 35 मार्क्सचं फिजिक्स असतं आणि 35 मार्क्सचं केमिस्ट्री असतं. 35 मार्क्स फिजिक्स 35 मार्क्स केमिस्ट्री. हे दोन्ही पेपर तुमचे जे असतात MCQ टाईप असतात. MCQ म्हणजे ABCD एक क्वेश्चन असणार त्याला खाली 4 ऑप्शन असणार ABCD टिक करायचं फक्त बाकी काही लिहित बसायचं नाही. डिस्क्रिप्शन नसतं सविस्तर उत्तर नसतं फक्त ABCD. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल त्याचं असतं 25 मार्क्सचं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल इंग्लिश सब्जेक्टचं 30 मार्कला तुम्हाला इंटरनल असणार 70 मार्कला तुम्हाला थेअरी एक्झाम असणार. म्हणजे तुमच्यासाठी मेन 70 मार्कची थेअरी एक्झाम हा एक आणि 70 मार्क्सची थेअरी एक्झाम हा एक. ठीक आहे. 25 मार्क्स त्याचं पण प्रॅक्टिकल किंवा ओरल. योगा आणि मेडिटेशनचं पण 25 मार्क्सचं तुम्हाला सबमिशन असणार. 25 मार्क्सचं तुम्हाला शेवटी पेपर वगैरे असणार काही ते थोडाफार प्रॅक्टिकली ते पण इंटरनल आहे पण ते कॉलेजच्या हातामध्ये. इंजिनिअरिंग ग्राफिक्स आता ग्राफिक्स सब्जेक्ट जो आहे तो जरी इंटरनल असेल हे पण इंटरनल आहे आणि हे पण इंटरनल आहे पण तरी पण जरी इंटरनल जरी असेल तरी तो सब्जेक्ट मेकॅनिकलसाठी ऑटोमोबाईलसाठी सिव्हिलसाठी खास करून मेकॅनिकल ऑटोमोबाईल सिव्हिलसाठी विद्यार्थ्यांसाठी तो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स CO AI IT यांच्यासाठी तो विषय एवढा काही महत्त्वाचा नाही आहे. तो तुम्हाला जस्ट बेसिक नॉलेज पाहिजे म्हणून दिलेला आहे. ठीक आहे. पण मेकॅनिकल सिव्हिल आणि ऑटोमोबाईलसाठी त्यांनी तो विषय नीट करा. कारण इथं जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्राफिक्स विषय नीट केला जे तुम्हाला ITI मध्ये झालं फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साईड व्ह्यू ऑर्थोग्राफिक आयसोमेट्रिक तेच सगळं याच्यामध्ये आहे. पण हा विषय तुम्हाला नीट केला तर तुम्हाला पुढं सेकंडरीला जाऊन प्रोडक्शन ड्रॉइंग सब्जेक्ट आहे तो तुम्हाला विषय नीट येणार आहे. ठीक आहे. तर 50 मार्क्सचं तुम्हाला हे जे इंटरनल मार्क्स आहेत हे कशावरती डिपेंड असतात तुमचे शीट्स असतात त्याचं सबमिशन असतं. तुम्हाला शीट काढायला सांगणार 6 ते 60 शीट असतात प्रत्येकाला 7 शीट्स काढायचे त्याचे तुमचे इंटरनल मार्क्स आणि इथं 50 मार्क्सची तुमची एक्झाम असते कॉलेजच्या लेवलमध्ये कॉलेज एक्झाम घेतं 50 मार्क्सची. याच्यामध्ये पण तुम्हाला पेपरला ड्रॉइंग वगैरे काढावं लागतं. आता याच्यामध्ये कसं असतं इंटरनल असतं त्याच्यामुळं समजा काढलं जरी नाही तरी त्याच्यामध्ये नापास करत नाही कॉलेजच्या शिक्षकांच्या हातामध्येच ते मार्क असतात. पण असं नाही की 50 पैकी मार्क काहीच नाही कोरं सोडून आलं तसं नाही चालणार काहीतरी तिथं काढावं लागेल. आणि आपल्यासाठी मेन आपल्याला सब्जेक्ट समजला पाहिजे तो महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. मार्क्सच्या दृष्टीने बघू नका आपल्यासाठी तो पुढे जाऊन कंपनीमध्ये आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी तो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. तर हे 50 आणि 50 100 मार्क्सचं आणि वर्कशॉपचे आपले 25 आणि 25 मार्क्स. 25 मार्क्सची थेअरी नाही आहे हे 25 मार्क्सची तुम्हाला परत काय प्रॅक्टिकल आहे आणि 25 मार्क्सचं हे तुमचं काय सबमिशन आहे. ठीक आहे. तर या 6 सब्जेक्टपैकी तुमच्यासाठी महत्त्वाचे 5 विषय कोणते कोणते आहेत बेसिक मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री इंग्लिश आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स म्हणजेच ड्रॉइंग. ठीक आहे. तर हे 5 विषय ज्याचा आपण 5 विषयांचा क्लास घेणार आहे. आपला क्लास जो आहे तो क्लासचा टायमिंग आपण आता मी 2 दिवसात तुम्हाला सगळ्यांना फोन करेल. टाईम आपण डिसाईड करू. गुरुवारपासून क्लास 100% सुरू होईल. ज्यांना पण फर्स्ट इयरचा क्लास आपण गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार मिनिमम 4 दिवस तर ठेवणारच आहे. हळूहळू आपण टाईम पण वाढवणार आहे. कसं आहे सिलेबस जो आहे तो तुमच्या स्पीडवरती डिपेंड असतो. जर मला वाटलं की तुमचं स्पीड खूपच स्लो आहे तर मला टाईम वाढवावा लागणार आणि सिलेबस प्रत्येक सब्जेक्टचा संपला पाहिजे. मला 70 माझं टार्गेट रेग्युलर मुलांसारखंच ठेवणार. मी प्रत्येक सब्जेक्ट मी 70 मार्क्सचाच कव्हर करायचा प्रयत्न करणार
आणि टेन्शन घेऊ नका, डिप्लोमा जो आहे तुम्हाला, आता तुम्ही ITI करून आलेले आहेत किंवा काही जण 10वी करून आलेले आहेत, डिप्लोमा ITI किंवा 10वीपेक्षा थोडंसं लेवल वरचीच असते, पण आपण आपल्या क्लासमध्ये तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करणार आहे, नोट्स देणार आहे, व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत. समजा तुम्हाला कामामुळे जमलं नाही, 4 दिवस क्लास असेल, 4 दिवसापैकी कमीत कमी 2 दिवस तरी क्लासला या. 2 दिवस समोरासमोर तुम्ही बसले तर तुम्हाला काय अडलं तर तुम्ही मला समोरासमोर विचारू शकता. 4च्या 4 दिवस जर रेकॉर्डेड लेक्चर जर बघितलं तर तुम्ही किती सिरियसली बघताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर सिरियसली करत असाल तर तसं पण जमू शकतं, पण जर तुम्ही सिरियसली करत नसताल तर मग ते काही पासिंग होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं आपलं कसं आहे, 4 दिवस क्लास असेल, 4 क्लासचा टायमिंग मी नॉर्मली संध्याकाळी 7 ते 8 असं ठेवायचा प्रयत्न करतोय. बघूया, सगळ्यांना फोन करून जास्त करून जे मुलं सांगतील टाईम त्याच्यानुसार आपण टाईम फिक्स करूया. ठीक आहे, उद्या आणि परवा सगळ्यांना फोन येईल. तर असे तुमचे हे 6 विषय असतात. आता तुम्हाला घ्यायचं काय काय, तर हे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट सगळ्यांना प्रत्येकाला घ्यायचे. रोलर स्केल, जसं तुम्हाला ITI मध्ये सेट स्क्वेअर असायचं तसं इथं आपल्याला रोलर स्केल असते, म्हणजे पॅरलल लाईन्स मारायला ड्रॉइंग करताना तुम्हाला रोलर स्केल लागते. 15 सेंटीमीटरची पण एक रोलर स्केल घ्यायची आणि 30 सेंटीमीटरची पण एक रोलर स्केल घ्यायची. दुकानात जायचं, कोणत्या दुकानामध्ये जायचं हे घ्यायला, जिथं पण कुठं इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत त्याच्या आजूबाजूच्या दुकानात जायचं. साध्या दुकानं, स्टेशनरीच्या दुकानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भेटणार नाही. ठीक आहे, 15 सेंटीमीटरची रोलर स्केल, 30 सेंटीमीटरची रोलर स्केल. रोलर स्केल घेताना पण त्याचा नीट बघा, पॉइंटर जो आहे तो 0 असा इथं 1 पाहिजे, 0 आणि इथं 10च्या इथं 10 mm झाले की इथं त्याच्या खालीच 1 पाहिजे. काही रोलर स्केलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतो, ते लाईन त्याचे जे आहे ते उलट्या पालट्या आडव्या तिडव्या असतात. तुम्हाला माहिती आहे आपली साधी पट्टी कशी असती तशीच रोलर स्केलची स्केल पाहिजे, तसंच दिसलं पाहिजे. ते जे मेजरमेंट घेताना तुम्हाला घेता आलं पाहिजे, बरोबर. मग 15 सेंटीमीटरची एक रोलर स्केल आणायची आणि 30 सेंटीमीटरची एक रोलर स्केल आणायची, 2 वेगवेगळ्या घ्यायच्या. राऊंडर म्हणजे आपलं कर्कडक. ड्राफ्टर एक असतो, ड्राफ्टर पॅरलल लाईन्स मारण्यासाठी असतो. जे सेट स्क्वेअरचं काम होतं तेच इथं काम फास्टमध्ये ड्राफ्टर करतं. आपल्याला ड्रॉइंग सब्जेक्टमध्ये, या सब्जेक्टमध्ये ड्राफ्टर लागतो. मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल मुलांनी ड्राफ्टर कंपल्सरी घ्या. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांनी घेतलं नाही तरी चालेल, किंवा आता तुमच्या कॉलेजनी जर सांगितलं असेल ड्राफ्टर कंपल्सरी तर तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे, स्केचबुक घ्यायचं, इंजिनिअरिंगच्या साईजचं, पुठ्ठ्याच्या साईजचं, पुठ्ठ्याचं ज्याला कवर असतं ते A2 साईजचं स्केचबुक घ्या. त्याच्यानंतर रबर पण सुगंधीवाला आणायचं नाही, वास येणारं. आपल्याला पांढऱ्या कलरचं शुभ्र मोठ्या साईजचं खोडता येईल असं, व्यवस्थित खोडता येईल असं रबर घ्यायचं. अप्सरा कंपनीचं रबर घेऊन या. कॅल्क्युलेटर, आता कॅल्क्युलेटर सगळ्यात महत्त्वाचा, हा नंबर लक्षात ठेवा, 991 ES किंवा 991 EX या नावाचं असलेलंच कॅल्क्युलेटर घ्यायचं. 991 ES किंवा 991 EX हे सोडून दुसरं कॅल्क्युलेटर घेऊ नका. आणि कॅल्क्युलेटर घेताना पण त्यांना सांगा, जर समजा आम्हाला सरांनी सांगितलं की दुसरं कॅल्क्युलेटर एक्सचेंज म्हणजे करा तर आम्हाला नंतर एक्सचेंज करून द्या, समजा तुम्ही चुकीचं घेतलंच तर. ठीक आहे, पण 991 ES किंवा 991 EX हेच कॅल्क्युलेटर तुम्ही घेऊन या. फ्रेंच कर्व, आपल्याला वेगवेगळ्या कर्व काढायचे असतात, त्यासाठी तुम्हाला फ्रेंच कर्वची एक पट्टी असते, ती फ्रेंच कर्व म्हणून पट्टी असते, ती घ्या. प्रो सर्कल पण असतं, प्रो सर्कल पण पट्टीच असते, त्याच्यामध्ये सर्कल असतात सर्कल ड्रॉ करण्यासाठी. शार्पनर चांगल्या कंपनीचं घेऊन या. पेन्सिल तुम्हाला लीड पेन्सिल भेटली, H आणि 2H लीडवाली लीड असते, H लीड असलेली आणि 2H लीड असलेली लीड पेन्सिल घेऊन या. किंवा लीड पेन्सिल जर नाही भेटली तर तुम्ही त्याचं साधी पेन्सिल घेऊन या. आणि लीड पेन्सिल आणताना पण त्याचं टोक जे आहे स्टार्टिंगचं पुढचं ते न तुटणारं पाहिजे, सपोर्टवालं पाहिजे, म्हणजे थोडीशी महागडी घेऊन या. इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या आजूबाजूला जिथं कॉलेज आहे तिथंच घेऊन या. हे सगळ्या गोष्टी साध्या दुकानात गेलं तर तुम्ही पैसे पण घालवताल आणि चांगले क्वालिटीचे इन्स्ट्रुमेंट पण आणणार नाही. आपल्याला हे सगळं चांगल्या क्वालिटीचं लागतं, कारण आपल्याला हे ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्ण 3 वर्ष लागणार आहेत. ठीक आहे, असं तुम्हाला या इन्स्ट्रुमेंट लागतात आहेत. हे तुमचे सब्जेक्ट्स आहेत. मेन सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले, बेसिक मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश आणि ग्राफिक्स, हे 5 विषय आहेत. या 5च्या 5 विषयांचा आपला इथं क्लास होणार आहे. ज्यांना पण कोणाला पण रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात आहेत त्यांनी क्लास लावायचा असेल तर माझं डिस्क्रिप्शनच्या इथं नंबर आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, हाय करा. कॉल उचलला नाही तर नाराज होऊ नका, व्हॉट्सअप करा. मला व्हॉट्सअप केलं मी तुम्हाला लोकेशन पाठवेल, लोकेशनवरती येऊन तुम्ही क्लासला येऊ शकता. ठीक आहे, तर हे झालं तुमचं फर्स्ट इयरचं. आता त्याच्यानंतर सेम तुम्ही म्हणताल की सर आता कॉलेजला तर ॲडमिशन घेतलं आहे पण कॉलेजमधनं अजून काही फोन वगैरे काय आला नाही, मग कसं आहे काय. आता हे बघा, कॉलेजला तर युनिट टेस्ट 1 तुमची जी आहे, युनिट
युनिट टेस्ट 1 तुमची जी आहे ती तुमची एक अंदाजे 20 दिवसानंतर, ॲडमिशन झाल्यानंतर 20 दिवसानंतर तुमची युनिट टेस्ट होती. म्हणजे ती तुमची या महिन्याच्या एंडिंगला असेल किंवा पुढच्या महिन्याच्या 10 सप्टेंबरच्या आसपास असेल. ठीक आहे. युनिट टेस्ट 2 तुमची जी असती ती नोव्हेंबरमध्ये असते. युनिट टेस्ट 2 जी असते ती नोव्हेंबरमध्ये असते. युनिट टेस्ट 2 झाली की तुमचं सेमिस्टर संपतं. त्याच्यानंतर लगेच तुमचं चालू होतं सबमिशन. सबमिशन जे आहे, जेवढे तुमचे सब्जेक्ट आहेत ते प्रत्येक सब्जेक्टचं एक दिवस सबमिशन असतं. समजा अंदाजे 20 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर असं 4 दिवस तुमचं सबमिशन चालणार. प्रत्येक सब्जेक्टचे ती लेक्चर टीचर तुम्हाला काय देणार, प्रत्येक सब्जेक्टचं तुम्हाला काहीतरी लिखाणपट्टी लिहायला देणार. ड्रॉइंगचं तुम्हाला शीट्स असणार, बाकी सब्जेक्टचं तुम्हाला लिखाणपट्टी सबमिशन असणार. ते गाढव काम आहे, ते गाढवासारखंच करायचं, फटकन इकडचं इकडं उतरून काढायचं, ते स्वच्छ अक्षरामध्ये गिरवत बसायचं नाही. सबमिशन तुम्ही जितकं जास्त स्वच्छ करताल तितके कमी मार्क तुम्हाला इकडं थेअरीमध्ये पडणार आहे. बरोबर. तराजू आहे हा. सबमिशन एका साईडला आहे आणि मार्क्स एका साईडला आहे. सबमिशन मुलं काय करतात, ॲडमिशन घेतल्यानंतर चुकतात काय, कुठं सगळ्यात महत्त्वाची चूक काय, सबमिशनला जास्त महत्त्व देतात आणि अभ्यासाला कमी महत्त्व देतात. आपल्याला सबमिशन कॉलेजमध्येच करायचा प्रयत्न करायचा आहे, कमीत कमी वेळ देऊन फास्टमध्ये, आणि अभ्यासाला जास्त वेळ द्यायचा आहे. अभ्यासाला आपल्याला कमीत कमीत रोज 1 तास, 1.5 तास, 2 तास तरी अभ्यास आपण स्वतःचा सेल्फ स्टडी केला पाहिजे, क्लासेस वगैरे सोडून. बरोबर. क्लासमध्ये तुम्ही 1 तास आले, घरी जाऊन तुम्ही 1 तास अभ्यास करा. असं जर केलं तरच तुम्ही चांगले मार्क पडतात. आणि प्रत्येक सेमिस्टरला जर तुम्हाला 70%, 80%च्या पुढे जर पडले तर तुम्हाला कोणती पण कंपनी लगेच उचलते. MNC कंपनीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला 60% प्लस मार्क्स पाहिजे असतात. मिनिमम क्रायटेरिया काय असतो, 60% प्लस तुमचा काय असतो, मिनिमम क्रायटेरिया असतो. तर असं आहे. सिलेबस सांगितलं मी तुम्हाला, मार्क्स सांगितलं, सबमिशन सांगितलं. सबमिशन झाल्यानंतर तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असती. डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या एंडिंगलाच 2 दिवस 3 दिवस प्रॅक्टिकलीची एक्झाम असती. नोव्हेंबरच्या एंडिंगलाच म्हणतो, नोव्हेंबरलाच. आणि तुमची फायनल एक्झाम जी आहे, फायनल एक्झाम जी तुमची आहे ती असते डिसेंबरला तुमची फायनल एक्झाम असणार. 25 नोव्हेंबरला पण असू शकते, असं काही नाही. ते आता प्रत्येक सेमिस्टर टू सेमिस्टर थोडंफार पुढं मागं होतं. पण अंदाजे रफ आयडिया जर पकडलं तर तुमची एक 5 डिसेंबरच्या आसपास तुमची एक्झाम असणार. ठीक आहे. तर असं तुमचं युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, सबमिशन, प्रॅक्टिकल, फायनल एक्झाम. आता तुम्ही म्हणता सर आम्ही एक्सटर्नल ॲडमिशन घेतलं आहे तर आम्हाला कॉलेजला जावं लागेल का युनिट टेस्ट 1ला 2ला? आता बघा, काही कॉलेजला तुम्हाला कशालाच जायची गरज नाही. युनिट टेस्ट 1ला 2 नाही, युनिट 2ला पण नाही. तुम्हाला फक्त फायनल एक्झामला जायचं आहे. प्रॅक्टिकलला पण तुमचं जे एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहेत त्याला जायचं आहे. एक्सटर्नल प्रॅक्टिकल याच्यात कोणते आहेत, हे सायन्सचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे आणि बस सायन्सच एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. बाकी तुमचं काय वर्कशॉपचं एक एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. त्या 2 याला 3 याला तुम्हाला एक्सटर्नल प्रॅक्टिकलला जावं लागेल आणि फायनल एक्झामला तर जावंच लागतं. आणि युनिट टेस्ट 1, 2चं कसं असतं, कॉलेज तुम्हाला 1 दिवस बोलवेल, युनिट टेस्ट 1 बघून लिहायला सांगतील, युनिट टेस्ट 2 पण बघून लिहायला सांगतील. आता काही कॉलेजला तुम्हाला युनिट टेस्ट 1ला पण 1 दिवस जावं लागेल, युनिट टेस्ट 2ला पण जावं लागेल, सबमिशनला पण जावं लागेल. आता कॉलेज टू कॉलेज ते डिफरंट आहे. आता तुम्ही कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतले त्याच्यानुसार मी तुम्हाला त्या वेळेस सांगेल. ठीक आहे. तर असं आहे आपलं सिलेबस पॅटर्न. हे झालं तुमचं पहिलं सेमिस्टर. हे पहिल्या सेमिस्टरचे जे टिक मार्क केलेत हे तुमचे 5 विषय पहिले. त्याच्यानंतर तुमचं जानेवारीमध्ये नवीन सेमिस्टर चालू होतं, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण नवीन विषय असणार. पूर्ण सगळे हे 5 विषय तुम्हाला रिपीट नसणार, पूर्ण सगळे तुम्हाला नवीन विषय असतात. आता सर तुम्ही म्हणताल पुस्तक वगैरे काही घ्यायची गरज आहे का? तुम्ही जर माझ्याकडे क्लास लावणार असाल तर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स सगळं पूर्ण भेटणार आहे. तुम्ही फक्त एवढंच घ्यायचं, बाकी तुम्हाला काहीच घ्यायचं नाही. माझ्याकडनं तुम्हाला नोट्स भेटणार आहे, सिम्पल लँग्वेजमध्ये नोट्स भेटणार आहे, तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स भेटणार आहे. जर तुम्ही कामाला असताल, यायला जमलं नाही तर तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि जर घ्यायचंच असेल तुम्हाला बॅकअपला पुस्तक वगैरे तर निराली पब्लिकेशनचं पुस्तक घ्यायचं. सेमिस्टर पॅटर्न, के स्कीम सांगायचं. तुमची स्कीम कोणती आहे? के स्कीम. बरोबर. सेमिस्टर पॅटर्न. निराली पब्लिकेशनचं पुस्तक घ्यायचं, के स्कीमचं. हे तुमच्या सब्जेक्टचे नावं, हे सब्जेक्टचं तुमचं एवढं. आता हे वर्कशॉप प्रॅक्टिस, योगा अँड मेडिटेशन त्याचे पुस्तकं घेऊ नका. जेवढे टिक मार्क केलेत त्याचेच पुस्तकं घ्या. ते पण जर रेग्युलर मुलं जे असेल त्यांनी, ज्यांनी माझ्याकडे क्लास लावणारे, जे जॉब करत करणारे त्यांनी काहीच करू नका, फक्त क्लासला या. तुम्हाला मी सगळं देतो,
सगळं आयतं तुम्हाला भेटेल. फक्त मी जेवढं सांगेल तेवढं करा, तुम्ही पास होणार म्हणजे होणार, टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण पासिंग मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, शिक्षकांच्या हातामध्ये 30 मार्क आहेत, शिक्षक तुम्हाला 20 ते 25 मार्क देणार आहेत. आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये फक्त 15 ते 20 मार्क पाडायचे, कळलं? त्यामुळे 15 ते 20 मार्क पाडायला काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला पूर्ण 70 मार्काचं शिकवणार आहे, प्रत्येकाला मी 70 मार्काचं शिकवणार आहे. प्रत्येकाने स्वतःचा सेल्फ स्टडी करताना असं नाही विचार करायचे की 15 ते 20 मार्कच पाडायचे, 15 ते 20 मार्कच पाडायचे. 40 ते 45 मार्काचा अभ्यास स्वतःचा करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे नंतर कटिंग होऊन आपल्याला कमीत कमीत 15 ते 20 मार्क पडतील. आणि जर पहिलं सेमिस्टर तुम्हाला चांगलं गेलं तर तुम्हाला पण कॉन्फिडन्स येईल, तुम्हाला पण एक आयडिया येईल कसा अभ्यास करायचा, काय करायचा. ठीक आहे, तर असं तुमचं पहिलं सेमिस्टर आहे, असे तुमचे इन्स्ट्रुमेंट आहेत, असा तुमचा पॅटर्न आहे पूर्ण या सेमिस्टरचा. युनिट टेस्ट 1 अगोदर होणार, कॉलेजमधनं फोन येतील, मेसेज येतील, कॉलेजचे फोन उचला. युनिट टेस्ट 2, नंतर सबमिशन, नंतर प्रॅक्टिकल आणि फायनल एक्झाम. आता याच्या अगोदर काय असतं, तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा स्कॉलरशिपचा फॉर्म असतो, तो आपला एक आठवड्याभरानंतर चालू होईल. आठवड्याभरानंतर तुमचं त्याला वेळ भरपूर असतो स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला, त्याचं टेन्शन घेऊ नका. स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना प्रत्येकाने डॉक्युमेंट्स जे आहेत ते कॉलेजचे सर लोक असतात, ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरून देतात. त्यांना सगळे डॉक्युमेंट तुमचे प्रोव्हाइड केलेले असतील कॉलेजला आधीच, तर ठीक आहे. जे काही तुमचे राहिले असतील, डोमेसाईल झालं, उत्पन्नाचा दाखला झाला, जे काही राहिलं असेल ते तुम्ही काढून घ्या. नॉन क्रिमिनल झालं. आधी ॲडमिशन तुमचं घेताना समजा काही जणांचं OBCमध्ये आहे किंवा NT आणि अगोदर नॉन क्रिमिनल नव्हतं, पण आता नॉन क्रिमिनल आलं आहे, उत्पन्नाचा दाखला आला आहे, तर तुम्ही आत्ता नॉन क्रिमिनल आणि उत्पन्नाचा दाखला जरी दिला तरी तुमचं अगोदर ॲडमिशन ओपनमध्ये जरी झालं असेल तरी तुमचं आत्ता तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता. आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यावरती तुम्हाला तुमच्या कास्टनुसारच फी द्यायची. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या कास्टनुसारच फी द्यायची आहे जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तर. ठीक आहे, फक्त नॉन कॅप ॲडमिशन ज्यांचे आहेत त्यांना ओपन कॅटेगरीला पूर्ण फी आहे, बाकी सगळ्यांना स्कॉलरशिप आहे. ओके, मायनॉरिटी पण आहे, मायनॉरिटीवाल्यांना पण मायनॉरिटी भेटते, मुस्लिम मायनॉरिटी, ख्रिश्चन, सगळ्यांना मायनॉरिटी आहे. ओके, तर हे झालं तुमचं पहिलं सेमिस्टर, हे झालं इन्स्ट्रुमेंट्स, हे झालं तुमचं युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, सबमिशन, प्रॅक्टिकल आणि फायनल एक्झाम. ओके, पुस्तक कोणतं आणायचं तर निराली पब्लिकेशनचं, के स्कीमचं. ओके, घ्यायची गरज नाही, आपल्या क्लासमध्ये सगळं तुम्हाला नोट्स वगैरे प्रोव्हाइड करता येईल. हळूहळू एक चॅप्टर झाला की जसं जसं होईल तसं तुम्हाला नोट्स भेटतील. एकाच वेळेस सगळं भेटणार नाही, तसं घेऊन फायदा पण नाही, ओव्हरलोड होईल तुमच्याकडे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पहिलं सेमिस्टर फर्स्ट इयरचं सगळं. आता जसंच मी सांगतो सेकंड इयरचं, सेकंड इयरला ज्यांचं ॲडमिशन आहे सेकंड इयर मुलांसाठी, सेकंड इयर मुलांना तुम्हाला हे 8 सब्जेक्ट असतात. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थर्मल इंजिनिअरिंग, फ्लुइड मेकॅनिक्स, प्रोडक्शन ड्रॉइंग, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग, इसेन्स ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट कॉन्स्टिट्यूशन आणि पायथन. तर या 8 सब्जेक्टपैकी तुम्हाला मेन सब्जेक्ट कोणते आहेत, हे जे टिक मार्क केलेत 5 सब्जेक्ट ते मेन आहेत. त्यातले हे 4 सब्जेक्टचे तुम्हाला 4 सब्जेक्टचे थेरी पेपर आहेत. म्हणजे 70 मार्कचा सॉमचा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा शॉर्ट फॉर्म काय आहे, सॉम, SOM. सॉमचा तुम्हाला 70 मार्काची थेरी एक्झाम आहे. थर्मलची तुम्हाला 70 मार्कची एक्झाम आहे. फ्लुइड मेकॅनिक्स FMची तुम्हाला 70 मार्कची एक्झाम आहे. प्रोडक्शन ड्रॉइंग, आता तुम्ही म्हणताल सर ड्रॉइंग आमचं अगोदर झालेलं आहे, नाही, ते तुम्ही जे ITIमध्ये शिकलेत किंवा फर्स्ट इयरला जे ड्रॉइंग शिकलेत त्याच्या पुढचं ड्रॉइंग आहे हे ड्रॉइंग थोडंसं अवघड आहे. आणि सेकंड इयरचे सगळे सब्जेक्टच अवघड आहेत. आपल्याला सेकंड इयरचा जो क्लास आहे त्या क्लासचा टायमिंग पण थोडासा वाढवावा लागणार हळूहळू. सुरुवातीला आपण 4 दिवस घेऊ, नंतर हळूहळू आपण टाईम वाढवूया. ठीक आहे, जर मला वाटलं की आपला स्पीड स्लो होतोय, कमी होतोय, तर मी काय करणार, 4 दिवस कमीत कमीत क्लास घेणार ऑफलाईन आणि 2 ते 3 दिवस कंटिन्यू रेकॉर्डेड लेक्चर असणार. म्हणजे कंटिन्यू 7 दिवस आपला क्लास होणार. जर तसं केलं तरच हे 5 सब्जेक्ट तुमचे कव्हर होतील, नाहीतर मग थोडंफार आपलं राहून जाईल. तसं चालणार नाही. प्रत्येकाला खात्री ठेवा, प्रत्येकाने विश्वास ठेवा की आपण सगळ्या विषयांमध्ये पास होणार आहे. जर जितकं तुमचं मॅथ्स किती पण भंगार असू दे, इंग्लिश किती पण भंगार असू दे, तुम्हाला जे काय आडेल ते तुम्ही मला विचारा, कळलं? तुम्हाला सगळं मी सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला इथं प्रोव्हाइड होईल. ओके, तुम्हाला पण सेम तसेच इन्स्ट्रुमेंट घ्यायचे सगळे, जेवढे पण मी सांगितले ते सगळे तुम्हाला पण आहेत. रिपीट तुम्हाला पण सगळं आहेच, कारण इथं तुम्हाला ड्रॉइंग सब्जेक्ट आहे, तुम्हाला पण इथं सॉम सब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटर वगैरे सगळ्यांना लागतं. कॅल्क्युलेटर शिवाय तुम्ही डिप्लोमा पास होऊ शकत नाही. तुम्ही म्हणताल सर आमचे पाठ आहेत, सगळे पाठ आहेत. भरपूर जणांना ITIला असं लेखी कॅल्क्युलेशन करायची सवय असते, आकडेमोड करायची सवय असते, तर तसं चालत नाही. डिप्लोमाला कसं आहे, आपला पेपर जो आहे त्याचा टाईम 3 तास असतो आणि कॅल्क्युलेशन खूप असतात.
तर त्यामुळं आपल्याला कॅल्क्युलेटर पेपरला अलाउड असतं. कॅल्क्युलेटर शिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही. पेपरला कॅल्क्युलेटर लागतं, पेपरला कॅल्क्युलेटर अलाउड असतं. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला लागणार आहे. तर या 5 विषयांचा आपला क्लास होणार. बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचं तुम्हाला 50 मार्कचं MCQ पेपर असणार आहे. म्हणजे जसं तुमचं तिकडं फिजिक्स केमिस्ट्रीचं होतं तसंच तुमचं इथं MCQ म्हणजे ऑनलाईन एक्झाम असणार आहे. ऑनलाईन एक्झाम आपल्याला कॉलेजला जाऊनच द्यायची आहे, घरी बसून देता येत नाही. ती कॉलेजला जाऊनच कॉलेजच्या PC मध्ये जाऊन द्यावी लागते. बाकी या 4 सब्जेक्टचे तुम्हाला थेअरी एक्झाम असणार आणि बाकीचे 3 जे सब्जेक्ट आहेत हे तुम्हाला कॉलेज ॲडजस्ट करतं. त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम असते तुमची, ती तुम्हाला काही जरी नाही आलं तुम्ही फक्त अटेंडन्स तिथं ठेवा, तुम्हाला ते कॉलेज पास करेल. पायथन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि कॉम्प्युटर रेटेड ड्राफ्टिंग. आता जे कंपनीत काम करतात त्यांना CAD सॉफ्टवेअर माहिती आहे, त्यांना बऱ्यापैकी हे येत राहील. CAD सॉफ्टवेअरचं ते आणि पायथन सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, तर असे तुमचे सब्जेक्ट आहेत. तुम्हाला पण पुस्तकं जर घ्यायची असतील तर तुम्ही पण निराली पब्लिकेशनचेच पुस्तकं घ्या. तुमचा पण के स्कीम आहे. फक्त तुमचं सेमिस्टर कोणतं आहे, सेकंड इयरचं तर 3rd सेमिस्टर. तुमचं सेमिस्टर कोणतं असतं, 3rd सेमिस्टर असतं. ठीक आहे, तर असं आहे. तुमचं पण सेम युनिट टेस्ट 1 जी आहे ती आत्ता सेकंड इयरची रेग्युलर मुलांची युनिट टेस्ट ऑलरेडी आत्ता झालेली आहे. म्हणजे आत्ता 11, 12, 13 3 दिवसात म्हणजे त्यांची युनिट टेस्ट झाली. आता तुमची युनिट टेस्ट डायरेक्ट सेकंड इयर मुलांची कधी असणार तर 20 दिवसानंतर. डायरेक्ट सेकंड इयर मुलांची तुमची युनिट टेस्ट 20 दिवसानंतर असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं सेम तसंच युनिट टेस्ट 1 झाल्यानंतर युनिट टेस्ट 2 कधी असणार तुमची ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या एंडिंगला, नोव्हेंबर नाही सॉरी इथं ऑक्टोबरला आहे, नोव्हेंबरला नसणार, ही ऑक्टोबरला असणार तुमची एक्झाम. युनिट टेस्ट 2 कधी असणार तुमची ऑक्टोबरला, ऑक्टोबरच्या एंडिंगला असणार, ऑक्टोबरच्या एंडिंगला. फर्स्ट इयरची पण त्यावेळेसच असणार, सेकंड इयरची पण त्यावेळेसच असणार. म्हणजे 1-1.5 महिन्याचा गॅप असणार मध्ये. आता युनिट टेस्ट 1 मध्ये कसं असतं, तुम्हाला 2 चॅप्टर असतात. प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला 2-2 चॅप्टर असतात आणि युनिट टेस्ट 2ला तुम्हाला परत पुढचे 2-2 चॅप्टर असतात. असंच म्हणजे इथं पण 2 चॅप्टर, इथं पण 2 चॅप्टर, असं तुम्हाला सिलेबस असतो. त्याच्यानंतर तुमचं तसंच सेम नोव्हेंबरमध्ये तुमचं सबमिशन वगैरे असतं. त्याच्यानंतर नोव्हेंबरच्या एंडिंगलाच तुमचं प्रॅक्टिकल असतं आणि डिसेंबरच्या स्टार्टिंगला तुमची फायनल एक्झाम असते. तुमचं पण सेम तसंच आहे. जुलैपासून डिसेंबरमध्ये तुमची सब्जेक्ट असतात. तुम्हाला फर्स्ट इयरपेक्षा थोडेसे विषय जे आहेत ते थोडेसे अवघड असतात. सेकंड इयरला कसं आहे, तुम्हाला एक पाऊल पुढचं असतं, म्हणजे सिलेबस जो आहे तो थोडासा डीप असतो. त्यामुळं अभ्यास करताना लिहून अभ्यास करायचा. जर आपण मराठी मीडियमचं असेल तर कंपल्सरी तुम्ही अभ्यास करताना लिहून अभ्यास करायचा. आणि सेकंड इयरच्या मुलांनी जास्त अभ्यास करा. फर्स्ट इयरचं कसं आहे, हा एकच विषय अवघड आहे, बेसिक मॅथमॅटिक्स. बाकीचे विषय कसं आहे थोडंफार कम्पॅरेटिव्हली सोपे आहेत. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्याबरोबर कम्पेअर केलं तर हे विषय थोडेसे सोपे आहेत. पण इथं कसं आहे, हे सगळेच विषय अवघड आहेत. 5च्या 5 विषय जोक नाही आहेत. अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. आणि ऑलरेडी तुमचं कसं आहे, भरपूर जणांचा वर्किंग मुलांचा गॅप पडलेला आहे. काही जण भरपूर जणं 10वीला वगैरे आपलं हे होतं, कोरोना बॅचचे भरपूर मुलं आहेत. तर त्यामुळं तुम्ही अभ्यास करताना नीट अभ्यास करा. भरपूर जणं गावावरून आलेले आहेत, त्यांच्या इथं ते कॉपीवाले कॉलेजेस होते. त्यामुळं आत्ता इथून पुढं मी जसं सांगतोय, ज्यावेळेस बोलवेल त्यावेळेस यायचं, जितकं सांगेल तितकं करायचं. कामावरनं मी आलो आहे, 8 तास काम केलं आहे सर, होत नाही सर, घरी जाऊन फॅमिली आहे सर, ते सगळं कारणं चालणार नाही. तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. आत्ता जर मेहनत केली, आत्ता जर श्रम केले तरच तुम्हाला पुढे जाऊन भविष्यामध्ये फायदा होईल. कोणी पण फुकट पगार देणार नाही, कळलं. तुम्हाला पगार वाढवायचा आहे म्हणून आपण डिप्लोमाला ॲडमिशन घेतले तर मेहनत करावी लागणार. 2 वर्ष मेहनत करावी लागणार. एक सेमिस्टर तुम्हाला आयडिया आली की तुम्हाला समजून जातं कसं करायचं, काय करायचं. ठीक आहे, हे 5च्या 5 विषयांचा आपला क्लास होतो. बेसिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मला जमलं तर मीच घेईल, नाही तर दुसरे सर आहेत. बाकी हे 4 विषय तर मीच घेणार आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, तर हे 5 विषयाचा आपला क्लास आहे. सिलेबस तुम्हाला सांगितलं आहे, कॉलेजचं पण तुम्हाला सांगितलं आहे सगळं. कॉलेजमध्ये तुम्हाला आता ग्रुपला ॲड करतील हळूहळू. तुम्ही कॉलेजबरोबर सरांबरोबर कॉन्टॅक्ट ठेवा. तुमचे क्लास टीचर कोण आहेत ते बघा. हां, आणि आपण आता गुरुवारपासून क्लास सुरूच करू. तुम्हाला काही जरी अडलं तर तुम्ही मला फोन न करता व्हॉट्सअप करत जा. कारण कसं आहे, मला भरपूर जणांचे फोन येतात, मी सगळ्यांना उत्तर नाही देऊ शकत आणि बोलून डोकं पण दुखतं, तोंड पण दुखतं. त्यामुळं व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला तुमचा रिप्लाय करत जाईल. ठीक आहे,
बाकी काही तुम्हाला अजून कोण मित्र असतील तुमचे वर्किंगमधले, तुमच्या कॉलेजमधले मित्र असतील तर त्यांना पण तुम्ही क्लासला घेऊन आलं तरी चालेल. क्लासची फी आपली तुम्हाला मी सांगितलेली आहे. बाकीच्यांपेक्षा रेग्युलर मुलांना एका विषयाची फी 3,500-4,000 रुपये फी आहे. आपलं वर्किंग मुलांची फी फक्त 1,500 रुपये एका विषयाची आहेत. 10 विषय तुम्हाला मी शिकवणार आहे. 15,000मध्ये तुमचे 10 विषय होणार आहेत. माझी जी ऑनलाईनची फी आहे तीच मी तुम्हाला ऑफलाईनला घेतो आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं फीज ऑलरेडी कमी आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे कमी फीमध्ये कोणीच नसेल घेत. विषय तुम्ही बघितल्यावरती तुम्हाला समजेल विषय कसे आहेत. आणि जे मुलं भरपूर मला मुलं म्हटले सर बघूया क्लास करूया होते का ॲडजस्ट. हे बघा ॲडमिशन घेतले तुम्ही 32-30 हजार 35,000 OBC ओपनवाल्यांनी, कास्टवाल्यांनी पण 5,000 रुपये का होईना त्यांनी पैसे दिलेत. नुसतेच पैसे दिलेत आपण करून बघूया घेऊन बघूया, तसं कधी डिप्लोमा होणार नाही. डिप्लोमा करायचा आहे तर नीट करा. 2 वर्षाचा डिप्लोमा 2 वर्षात करा तरच पुढे जाऊन तुम्हाला फायदा होणार आहे. नाहीतर 2 वर्षाचा डिप्लोमा तुम्ही 4 वर्ष केला तर कोणतीही कंपनी आपल्याला जॉब भेटत नाही. आणि कसं आहे तुमचा आता एवढा गॅप पडलेला आहे, एवढा गॅप नंतर तुम्ही डिप्लोमा आत्ता करताय तर कंपनी पहिल्यांदा तुमचं डिप्लोमाचं मार्कशीट बघणार की त्या मुलांनी डिप्लोमा किती वर्षात केला आहे, व्यवस्थित केला आहे का. जर तो व्यवस्थित केला असेल तरच तुमचं इम्प्रेशन पडणार, नाही तर तुमचं परत उलटं बॅड इम्प्रेशन पडेल की बाबा याला काही व्हॅल्यू नाही आहे, याला बळच करायचं म्हणून केलं त्यांनी, एक्सटर्नल भेटलं म्हणून केलं ॲडमिशन. तसं करू नका, तुमचंच नुकसान आहे. तुम्ही सिरियसली एक ॲडमिशन घ्यायचं ठरवलं, घेतलं ॲडमिशन तर सिन्सिअरली करा. ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टीला सपोर्ट आपल्याला कॉलेज पण करते. कॉलेज आपल्याला फायनल एक्झामला पण कधी कधी मदत करतं, पण कॉलेजच्या भरोश्यावर आपल्याला राहायचं नाही आहे. बाकी आपल्याला इंटरनल मार्क हे 30-30 मार्क आणि हे प्रॅक्टिकलचे 25-50 जेवढे पण मार्क आहेत त्या सगळ्याला आपल्याला कॉलेज मदत करते. त्याका पण ह्याच्यात तुम्ही नापास होणार नाही. फक्त हे 70 मार्क्स तुम्हाला जे आहेत ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस पण काही काही कॉलेजला तिथं मदत करतात, पण कसं आहे ते पण नक्की नसतं. कॉपीचं कसं आहे भरपूर गोष्टींवरती डिपेंड असतं. आता प्रत्येक कॉलेजमध्ये कॅमेरे लागलेले असतात, इकडे एक कॅमेरा असतो, इकडे एक कॅमेरा असतो. त्याच्यामुळं कॉपीच्या भरोश्यावर बसू नका. हां सर आम्ही ॲडमिशन घेतलं तुमच्याकडनं, आता आम्ही आमचं बघतो, तर धन्यवाद. तुमची मनाची तुम्ही मालक आहेत, माझ्याकडे तुमची जबाबदारी नाही. तुम्हीच मला पेपरच्या वेळेसच भरपूर जण म्हणतील की सर काही नोट्स वगैरे आहे का. नोट्स वगैरे देऊन तुम्ही पास होत नाही, कारण प्रत्येक सब्जेक्टमध्ये मॅथ्स आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमधनं किंवा समोरासमोर बसले तरच समजेल. असं शेवटच्या दिवशी नोट्स घेतल्या आणि पेपरला गेलो आणि कॉपीच्या भरोश्यावर बसलो, एक आकडा जरी इकडचा तिकडे चेंज झाला तर सगळं समजतं, कळलं. आणि सेकंड इयरच्या मुलांनी खास करून हे विषय नीट करा. तुम्ही आपलं जे कनेक्शन आहे ते आपलं 2 वर्ष डिप्लोमा झाल्यानंतर परत आपल्याला इंजिनिअरिंगला पण घ्यायचं आहे. आपलं जे रिलेशन आहे ते 3-4 वर्ष आहे, 5 वर्षात जरी आहेत, 2 वर्ष डिप्लोमाचे 3 वर्ष इंजिनिअरिंगचे, शेवटपर्यंत मेकॅनिकल कॉम्प्युटर, मेकॅनिकल ऑटोमोबाईल सिव्हिलचं आपलं शेवटपर्यंत आहे. ठीक आहे, तर हे सेकंड इयरचं झालं, हे फर्स्ट इयरचं झालं, हे तुमचे इन्स्ट्रुमेंट झाले. युनिट टेस्ट 1 तुमची 20 दिवसानंतर असेल, युनिट टेस्ट 2 तुमची ऑक्टोबरच्या एंडिंगला असेल, सबमिशन त्याच्यानंतर असतं तुमचं एक 15 दिवसानंतर, नोव्हेंबरमध्ये समजा सबमिशन आणि नोव्हेंबरच्या एंडिंगलाच प्रॅक्टिकल आणि त्याच्यानंतर लगेच फायनल एक्झाम. फायनल एक्झामला भरपूर मुलांचं कॉलेज थोडंसं लांब आहे, तर काय करा, पेपर आता जे काम करतायत तुम्ही काय करायचं, कंपनीला आधीच एक रफ आयडिया द्यायची की बाबा आमचं टाईम टेबल आल्यानंतर कंपनीला सांगायचं की आमचे या तारखेला पेपर आहेत. आणि पेपरच्या वेळेस आहे ना जास्त करून तुम्ही प्रयत्न करा की 7 ते 10 दिवस सुट्टी घ्यायचा. ते 7 ते 10 दिवस तुम्ही इथं आले, कळलं, इथं जर तुम्ही आले तर तुम्ही एका पण विषयात नापास होत नाही. कारण समोरासमोर आपला क्लास जो असेल तो 5-6 तास, 7-7 कंपनीसारखा 7-7 तास क्लास चालू असेल. त्यामुळं तुम्हाला मी माझ्यासमोर बसून तुमचं सगळं करून घेणार आहे. ठीक आहे, त्यामुळं आणि कसं आहे कधी कधी पेपरला आपल्याला समजतं पण काय काय क्वेश्चन्स आहेत, कसं आहे काय कोणते कोणते क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सगळा फायदा होतो. IMP क्वेश्चन आता कसं आहे आपल्याला माहिती होतं, IMP क्वेश्चनमुळं आता एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळं आपल्याला IMP क्वेश्चनमध्ये कळतं कोणते कोणते एक्झामला क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि त्याच्यामुळं काही गरज नाही, मी जेवढं सांगेल तेवढंच करा. ठीक आहे, बाकी काही प्रश्न असेल तर तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला. ठीक आहे, माझा व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला देतो. जे रेग्युलर मुलं आहेत ज्यांना माहिती नाही, जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांना 9595843807 पवार सर. ऑफलाईन क्लाससाठी माझा क्लास असला जो आहे तो बिजलीनगरला आहे, मोशेला पण होईल, पण आता या सेमिस्टरला नाही, पुढच्या सेमिस्टरला बघूया. आत्ता सध्या बिजलीनगरला चिंचवडमध्ये क्लास आहे. मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला लोकेशन वगैरे पाठवेल. ठीक आहे, बाकी काही अजून असेल तर तुम्ही मला फीडबॅक द्या, त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेल. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेन्शन घेऊ नका, डिप्लोमा सोपा आहे.
जर आपण व्यवस्थित प्लॅनिंगनुसार जर केलं तर डिप्लोमा सोपं आहे. ठीक आहे, त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हसत हसत आपण डिप्लोमा सगळेजण पास होऊ. ओके, थँक्यू सो मच.